हे पहा, चला आता पक्वान आपले रेडी झालेले आहेत. आता आपण डाळ तयार करूया. हे पहा, त्यासाठी काय केलेलं, कप चण्याची डाळ घेतलेली आहे. तुम्हाला क्वांटिटी मध्ये टाकूया. हे पाणी स्वच्छ आहे. हे पहा, आता डाळीमध्ये आपल्याला काय करायची आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं हिंग टाकायचं आहे आणि थोडंसं मीठ टाकणार आहोत पहा. आणि आता ह्याचे आपण 2-3 शिट्ट्या करून घेणार आहोत. हे पहा, कुकरची आपली 3 शिट्टी झालेली आहे. हे पहा, आपण काढूया. आणि आता ह्या डाळीला आपल्याला थोडंसं, हे पावभाजीचं आहे ना, त्याने थोडंसं स्मॅश करायचं आहे. अगदी पेस्ट वगैरे करायचं नाहीये, साधारण अशी ठेवायची आहे. हे पहा, आता आपण ही डाळ एका बाउलमध्ये काढून घ्या. हे पहा, ही डाळ आपण काढलेली आहे. ह्याच्यावरती आपण काय करणार आहोत, लाल मिरची पावडर टाकणार आहोत. हे पहा, धना पावडर टाकणार आहोत आणि आमचूर पावडर आहे. पहा, तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर चाट मसाला टाकला तरी चालेल. आता आपण हे डाळीवर टाकलेलं आहे. आता आपण तडका बनवून घेणार आहे, मस्त तडका. हे पहा, तेल व्यवस्थित तापलेलं आहे. आता याला फक्त आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. भरपूर असा जिरा घ्यायचा आहे. हे पहा, मस्त जिरा तडतडलेला आहे. आपण गॅस बंद करूया आणि मस्त गरमागरम फोडणी ह्या डाळीवरती टाकायची आहे. आता ह्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, चिंचेची चटणी टाकायची आहे थोडी. तुम्हाला आवडेल तशी टाका, जास्त आवडत असेल तर जास्त टाका. आणि ही ग्रीन चटणी आहे, बारीक कांदा आहे आणि कोथिंबीर आहे. पहा, किती सुंदर डाळ तयार झालेली आहे. हे पहा, आपली डाळ पकवानची रेसिपी तयार आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक करा आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि नक्की करून पहा. थँक्यू.